राज्यामध्ये आज देखील पावसाचा जोर। उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जोरदार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पुराचं पाणी। नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा। पावसामुळे छत्रपती संभाजीनगरात शेतीचं नुकसान। मार्केटमध्ये शिरलं पावसाचं पाणी, तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रामध्ये जवळपास 2 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू। मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम। धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात। सोलापुरात सीना नदीला पुन्हा पूर। 5 तारखेपासून मदत मिळणार असल्याची महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती। दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट। पाऊस असेल तरी मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यावर ठाकरे सेना ठाम, तर शिंदेच्या शिवसेनेकडनं आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी होत असल्याची चर्चा। ठाकरे सेनेनं दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा, भाजपची मागणी। उद्धवराव आता वेळ कृती करण्याची असं म्हणत लगावला टोला। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू। टीव्हीवरील चर्चेदरम्यान केरळमधील भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी। काँग्रेसचं अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी। आशिया चषकावर भारतानं नाव कोरलं। भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय। तिलक वर्माचं धडाकेबाज अर्धशतक, तर तिलक वर्मा आणि शिवम दुबेची अभेद्य खेळी।